विद्यार्थी मित्र हो, आज आपण कल्याणकारी अर्थशास्त्र या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये BA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याकरिता कल्याणाच्या अर्थशास्त्राविषयी आपण या ठिकाणी व्याख्यान देणार आहोत। कल्याणाच्या व्याख्या आणि कल्याणासंदर्भात असलेल्या कल्याण मोजण्याच्या समस्या या संदर्भामध्ये एकूण हे प्रकरण आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे। कल्याणकारी अर्थशास्त्र याचा उदय आणि कल्याणकारी अर्थशास्त्राचं महत्त्व या अनुषंगाने चर्चा करत असताना या वेलफेअर इकॉनॉमिक्समध्ये प्रामुख्याने अनेक अर्थतज्ञांनी आपलं योगदान दिलेलं आहे। त्यामध्ये बाउमेल असेल, पिगू असेल, सायटोवास्की असतील, या सर्वांनी किंवा प्राध्यापक लिटल या सर्वांनी कल्याणाच्या संदर्भामध्ये व्याख्या केलेल्या आहेत। या संदर्भामध्ये चर्चा करत असताना प्राध्यापक बाबरची ही व्याख्या या ठिकाणी आपल्याला बाबर यांनी केलेली व्याख्या अधिक सोपी आणि आपल्याला समजण्यासारखी आहे। त्यांनी असं म्हटलं आहे की महत्तम सामाजिक समाधान या मापदंडाच्या आधारावर अर्थव्यवस्थेच्या कार्यक्षमतेचे विश्लेषण म्हणजेच कल्याणकारी अर्थशास्त्र होय। म्हणजे या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं, महत्तम सामाजिक समाधान यासाठी अर्थव्यवस्थेच्या कार्यक्षमतेचं अभ्यास करणे, महत्तम सामाजिक समाधान हे आपल्याला मोजण्याकरता या ठिकाणी अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता किती आहे त्यावरून महत्तम सामाजिक समाधान हे मोजता येतं आणि याचं विश्लेषण ज्या शास्त्रामध्ये केले जातं त्याला अर्थशास्त्र, कल्याणकारी अर्थशास्त्र असं म्हटलं जातं। आणि म्हणून कल्याणकारी अर्थशास्त्रामध्ये महत्तम सामाजिक समाधानाचा अभ्यास केला जातो आणि तो अभ्यास करण्याकरिता अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता किती आहे त्याचं विश्लेषण प्रामुख्याने होतं आणि अर्थव्यवस्थेच्या कार्यक्षमतेचं विश्लेषण करून महत्तम सामाजिक समाधान हे मोजल्या जातं आणि हा सर्व अभ्यास कल्याणकारी अर्थशास्त्रात केला जातो असं प्राध्यापक बाबर यांनी म्हटलेलं आहे। प्राध्यापक पिगूची या संदर्भातली व्याख्या अशी आहे की आर्थिक कल्याणाच्या संदर्भामध्ये बोलत असताना त्यांनी असं म्हटलं आहे की आर्थिक कल्याण हा सामान्य कल्याणाचा असा भाग होय, आर्थिक कल्याण हा सामान्य कल्याणाचा असा भाग होय की ज्याला मुद्रेच्या मापदंडाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मोजता येते। म्हणजे या ठिकाणी पिगूनी काय म्हटले, कल्याणाच्या संदर्भामध्ये सामान्य कल्याणाचा भाग आहे, आर्थिक कल्याण हा एक सामान्य कल्याणाचा एक भाग आहे आणि हा सामान्य कल्याणाचा भाग कशाच्या सहाय्याने मोजला जातो, तर मुद्रेच्या मापदंडाने, मुद्रेच्या सहाय्याने, थोडक्यात मुद्रेचा मापदंड लावून त्याच्या आधारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तो मोजता येतो। म्हणजेच आपल्याला आर्थिक कल्याण हे मोजण्याकरता मुद्रेच्या मापदंडाची गरज पडते, पैशाची गरज पडते, थोडक्यात असा त्याचा अर्थ आहे। आणि त्याद्वारे आर्थिक कल्याण किती झालं किंवा नाही किंवा आर्थिक कल्याणाचा स्तर काय आहे तर तो मुद्रेच्या मापदंडावरून आपल्याला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे ठरवता येतो। आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की आर्थिक कल्याण हा सामान्य कल्याणाचा असा भाग होय की ज्याच्या मुद्रेच्या मापदंडाने ज्याला आपण प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मोजता येते। तर अशा प्रकारे आर्थिक कल्याणाची व्याख्या प्राध्यापक पिगू यांनी पण केलेली आहे। या दोन्ही व्याख्येचा जर सारासार विचार केला तर त्याचा सारांश असा येतो की आर्थिक कल्याण आणि त्यातून सामान्य कल्याण आणि महत्तम सामाजिक हित म्हणजे समाजाचं हित, थोडक्यात
समाजाचं समाधान कशामध्ये आहे हे आर्थिक कल्याणाच्या सहाय्याने आपल्याला मोजता येईल. आणि आर्थिक कल्याण हे मुद्रेच्या मापदंडाच्या माध्यमातून ते प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मोजता येतं, असा एकंदरीत या दोन व्याख्येचा अर्थ आहे. म्हणजेच या ठिकाणी आर्थिक कल्याणाच्या बाबतीत आपल्याला मुद्रेचा संदर्भ महत्त्वाचा ठरतो आणि त्यातून महत्तम सामाजिक समाधानाची संकल्पना स्पष्ट करता येते. कल्याणकारी अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये परंपरागत कल्याणकारी शास्त्रज्ञ आणि त्यानंतर न परंपरागत कल्याणकारी अर्थशास्त्रज्ञ असे आपल्याला या ठिकाणी विभागणी करता येईल. म्हणून सर्वप्रथम परंपरागत कल्याणकारी अर्थशास्त्रज्ञ किंवा त्याला सनातनवादी कल्याणकारी अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतो. क्लासिकल वेलफेअर इकॉनॉमिक्स यामध्ये आपल्याला चर्चा करत असताना असं सांगता येईल की 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत कल्याणकारी अर्थशास्त्र हे वास्तववादी अर्थशास्त्र दोन्हीही एकत्र या पद्धतीने मोडले जातात. म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्र आणि वास्तववादी अर्थशास्त्र यामध्ये कोणताही फरक केला जात नव्हता. तो कुठपर्यंत? 19व्या शतकापर्यंत. म्हणून 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत कल्याणकारी अर्थशास्त्र आणि वास्तववादी अर्थशास्त्र यामध्ये फरक आपल्याला दिसून येत नाही. आणि या शास्त्रामध्ये मग काय होतं? मुख्य भर कशावर होता? तर तो भर भांडवल कसे वाढवता येईल, म्हणजे भांडवल संपत्ती ही कशी वाढवता येईल आणि आर्थिक वृद्धीचा दर त्यातून कसा वाढवता येईल यावरच होता. म्हणजे या 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत अर्थशास्त्राचा मुख्य भर हा भांडवल कसे वाढवता येईल आणि त्याद्वारे आर्थिक वृद्धीचा दर कसा वाढवता येईल यावर प्रामुख्याने भर असलेला दिसून येतो. त्यानंतर त्यांनी खुल्या बाजार व्यवस्थेचे तसेच स्पर्धात्मक बाजाराचं गृहीत या अर्थशास्त्रज्ञांनी मान्य केलं होतं. आणि म्हणून खुल्या बाजार व्यवस्था किंवा स्पर्धात्मक बाजाराचं गृहीत मान्य करून आर्थिक बाबीविषयी चर्चा या ठिकाणी केली आणि त्यातून आर्थिक वृद्धीचा विचार केला. आणि आर्थिक वृद्धी वाढवण्याच्या संदर्भामध्ये भांडवल हे महत्त्वाचं आहे, त्यासाठी भांडवलही वाढणं गरजेचं आहे. आणि भांडवल वाढवून ते कसं वाढवायचं आणि त्यातून पुढे आर्थिक वृद्धी कशी वाढवता येईल याविषयीच चर्चा प्रामुख्याने दिसून येते. आणि यासाठी त्यांनी खुल्या बाजार व्यवस्थेचे आणि स्पर्धात्मक बाजाराचं गृहीत मान्य केलेलं आपणास दिसून येते. आणि म्हणून अशा या अर्थशास्त्राचा प्रारंभ प्रामुख्याने ॲडम स्मिथ यांनी केलेला दिसून येतो. कारण अर्थशास्त्राचा जनक म्हणून आपण ॲडम स्मिथकडे पाहतो. फादर ऑफ द इकॉनॉमिक्स असं त्या ॲडम स्मिथला म्हटले जातं. नंतरचा कालखंड आला तो म्हणजे नवसनातनवादी कल्याणकारी अर्थशास्त्र. कल्याणकारी अर्थशास्त्राचा पुढचा कालखंड त्याला आपण नवसनातनवादी कल्याणकारी अर्थशास्त्र किंवा नवपरंपरागत कल्याणकारी अर्थशास्त्र किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण निओ क्लासिकल इकॉनॉमिक्स. तर डॉक्टर मार्शल यांनी या नवसनातनवादी कल्याणकारी अर्थशास्त्राचा पाया प्रामुख्याने घातला, पाया मजबूत केला असं म्हणता येईल. आणि प्राध्यापक पिगू यांनी त्यावर कळस चढवण्याचं कार्य केलं. म्हणजे अर्थशास्त्राच्या कल्याणकारी किंवा नवसनातनवादी कल्याणकारी अर्थशास्त्राचा पाया मजबूत करण्याचं काम डॉक्टर मार्शल यांनी केलं. आणि प्राध्यापक पिगू यांनी त्यावर कळस चढवण्याचं म्हणजे त्याला अधिक विकसित करण्याचं काम प्रामुख्याने प्राध्यापक पिगू यांनी केलं. आणि म्हणून डॉक्टर मार्शलच्या या संकल्पनेचा विचार करत असताना असं म्हणता येईल की उपयोगितेचे मुद्रेमध्ये मापन करता येते असं या ठिकाणी मार्शलने, म्हणजे उपयोगिता ही मोजता येते आणि ती मुद्रेमध्ये तिला मोजता येतं असं त्यांनी म्हटले. म्हणून उपयोगितेचं मुद्रेमध्ये मापन करता येते आणि मुद्रेची समान मात्रा त्या व्यक्तीला समान उपयोगिता प्रदान करते. म्हणजेच जेवढी
मुद्रा तेवढं समाधान असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ 10 रुपयाहून 20 रुपये पैशाची संख्या वाढली तर आपलं समाधानसुद्धा 10वरून 20वर जाईल, असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. आणि म्हणून मुद्रेची समान मात्रा व्यक्तीला समान उपयोगिता प्रदान करते, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे जेवढी मुद्रा वाढली तेवढीच उपयोगितासुद्धा त्या प्रमाणात वाढत जाते, असं त्याचं विश्लेषण या ठिकाणी मार्शल यांनी आपल्या उपयोगितेच्या युटिलिटी थेअरीमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्या अनुषंगाने त्यांनी कल्याणकारी संकल्पना मांडलेली दिसून येते. प्राध्यापक पिगू यांच्या कल्याणकारी अर्थशास्त्राविषयीची जी संकल्पना पुढे आपण पाहत असताना मार्शल यांनी या अगोदर याचा पाया मजबूत केल्यानंतर पिगू यांनी यामध्ये अधिक भर घालून याला अधिक मोठ्या प्रमाणात विकसित करण्याचं काम केलं. आणि प्राध्यापक पिगू यांच्या या कल्याणकारी अर्थशास्त्राविषयीच्या संकल्पना आपल्याला पाहत असताना असं म्हणता येईल की त्यांनी काही गृहीत आर्थिक कल्याणाची काही गृहीत समोर ठेवली होती. आणि ती गृहीत या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. आणि ती गृहीत पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पिगूचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. पिगू यांनी सर्वप्रथम असं म्हटलं की प्रत्येक उपभोक्ता हा विवेकी असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला सगळं ज्ञान असतं, असं त्याचा अर्थ आहे. आणि काय योग्य काय अयोग्य याचं त्याला ज्ञान असतं. म्हणून प्रत्येक उपभोक्ता हा विवेकी असतो. आणि तो विवेकी असल्यामुळे तो सीमांत उपयोगिता नियमांचं पालन करून अधिकात अधिक म्हणजे महत्तम उपयोगिता प्राप्त करत असतो. म्हणजे काय, प्रत्येक उपभोक्ता विवेकी असल्यामुळे तो समसीमांत उपयोगितेच्या तत्त्वाचा किंवा नियमाचं पालन करून महत्तम समाधान किंवा महत्तम उपयोगिता प्राप्त करण्याचं काम तो करतो किंवा महत्तम उपयोगिता तो प्राप्त करीत असतो. म्हणजे तो उपभोक्ता विवेकी असल्यामुळे त्यालाही समसीमांत उपयोगितेचं तत्त्व माहीत होतं आणि त्या नियमांचं तो पालन करतो आणि त्या आधारे महत्तम उपयोगिता प्राप्त करतो. दुसरं गृहीत त्याने असं सांगितलं की उपयोगितेचं आकड्यामध्ये मापन करता येते. उपयोगिता मोजता येते. आकड्यात मापन करता येतं म्हणजे उपयोगिता मोजता येते. आणि उपयोगिता मोजता येत असल्यामुळे उपयोगितेची आंतरवैयक्तिक तुलना करता येते. उपयोगितांची आंतरवैयक्तिक तुलना करता येते. म्हणजे काय, उपयोगिता मोजता येत असल्यामुळे एका व्यक्तीला किती त्या वस्तूपासून उपयोगिता मिळाली आणि त्याचबरोबर दुसऱ्या व्यक्तीलासुद्धा किती उपयोगिता मिळाली अशी तुलना आपल्याला आकड्यामध्ये करता येते. म्हणजे आता एक्स आणि वाय दोन व्यक्ती असतील तर एक्स व्यक्तीकडे 100 रुपये तर त्यापासून त्याला किती समाधान मिळालं आणि वाय व्यक्तीकडं 200 रुपये तर त्याला किती समाधान मिळालं. तर त्यावरून दोन्हीचंही समाधान मोजता येतं आकड्यामध्ये आणि त्याची तुलनासुद्धा आपल्याला करता येते. म्हणून याला आपण आंतरवैयक्तिक तुलना असं या ठिकाणी म्हणतो आणि हे त्यांनी गृहीत धरलेलं आहे. त्यानंतरचं गृहीत त्याचं असं आहे की सारख्याच आर्थिक स्थितीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती, सारख्याच आर्थिक स्थितीत असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींची आर्थिक कल्याण प्राप्त करण्याची क्षमता ही समान किंवा एकसारखी असते. म्हणजे काय, याचा सरळ अर्थ असा आहे की सारख्याच आर्थिक स्थितीत असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती म्हणजे ज्या अनेक व्यक्ती आहेत पण त्यांची आर्थिक स्थिती सारखी आहे, म्हणजे सर्वांचं सारखं उत्पन्न आहे थोडक्यात. मग अशा या सर्व ज्या व्यक्तींचं सारखं उत्पन्न असेल अशा सर्व सारखं उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीचं आर्थिक कल्याणसुद्धा सारखंच असतं. म्हणजे ज्याचा अर्थ असा आहे की जेवढ्या व्यक्तीकडं उत्पन्न समान आहे त्या व्यक्तीला मिळणारं समाधान किंवा कल्याणसुद्धा तेवढंच समान राहतं, एकसारखं राहतं. आर्थिक कल्याण करण्याची क्षमतासुद्धा त्यांची तेवढी सारखीच असते. म्हणजे उदाहरण आपल्याला देता येईल असं की चारही व्यक्तीकडे समजा 5-5 हजार रुपये आहेत, म्हणजे आर्थिक स्थिती सर्वांची सारखी आहे. आणि म्हणून या चारही व्यक्तींना त्यांचं आर्थिक कल्याण प्राप्त करण्याची जी क्षमता आहे त्या चारींची ती सर्वांची सारखीच राहणार, कमी जास्त असू शकत नाही असं त्याने गृहीत धरलं.
त्यानंतरचं गृहीत त्यांनी असं धरलेलं आहे की मुद्रेच्या परिमाणात वाढ झाली की मुद्रेची सीमांत उपयोगिता घटत जाते. म्हणजे मुद्रेचं परिमाण वाढणं म्हणजे पैशाची संख्या वाढणे, म्हणजे थोडक्यात उत्पन्न वाढत गेलं की त्या पैशाची सीमांत उपयोगिता घटते. म्हणजे समजा 1,000 रुपये आपल्याकडे उत्पन्न असेल तेव्हा उपयोगिता समजा सीमांत उपयोगिता 100 आहे. 1,000वरून 5,000वरून आपलं उत्पन्न समजा 5,000ला 1,000 उपयोगिता, 5,000वरून आपलं उत्पन्न 7,000 झालं तर उपयोगिता 1,000वरून त्या प्रमाणामध्ये समजा 1,200 व्हायची तर ती 1,100च होती उदाहरणार्थ. या पद्धतीने किंवा उत्पन्न 5,000 आहे तेव्हा उपयोगिता सीमांत उपयोगिता 100 आहे. उत्पन्न 10,000 झालं तर सीमांत उपयोगिता 100वरून 200वर जायला पाहिजे, पण तेवढी ती जात नाही, म्हणजे ती घडते. 200च्या ऐवजी ती 150 होते. याचा अर्थ काय, ती सीमांत उपयोगिता उत्पादन ज्या प्रमाणात वाढलं त्या तुलनेत कमी होते आणि म्हणून मुद्रेच्या परिमाणात किंवा पैशामध्ये जेवढी वाढ झाली तर त्या प्रमाणात मुद्रेची सीमांत उपयोगिता मात्र कमी होत जाते आणि म्हणून या ठिकाणी सीमांत उपयोगिता घटत जाते असं म्हटलेलं आहे. आणि शेवटचं गृहीत असं त्यांनी सांगितलं की मर्यादित उत्पन्नातून महत्तम समाधान प्राप्त करता येते आणि हा उपभोक्तेचा मुख्य उद्देश असतो. म्हणजे काय की शेवटचं गृहीत त्याने असं म्हटलं की मर्यादित उत्पन्नातून महत्तम समाधान प्राप्त करण्याचा हेतू त्या ग्राहकाचा असतो किंवा त्या उपभोक्त्याचा असतो. म्हणजे उपभोक्त्याचा मुख्य उद्देश काय असतो की मर्यादित उत्पन्नातून अधिकात अधिक किंवा महत्तम समाधान प्राप्त करणे. मर्यादित उत्पन्नातून महत्तम म्हणजे अधिकात अधिक समाधान प्राप्त करणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी त्या उपभोक्त्याचा असतो. अशा प्रकारचं गृहीत या ठिकाणी प्रामुख्याने या पिगो यांनी गृहीत धरलेलं आहे. आणि शेवटी त्यांनी आर्थिक कल्याणाच्या 2 अटी सांगितल्या महत्त्वाच्या. आर्थिक कल्याण महत्तम किंवा अधिकात अधिक करण्यासाठीच्या आवश्यक अटी त्यांनी सांगितल्या. प्राध्यापक पिगूच्या मते आर्थिक कल्याण महत्तम होण्यासाठी 2 अटी आहेत आणि त्यापैकी एक असे आहे की वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न वाढून महत्तम झाले पाहिजे. म्हणजे तुमचं आर्थिक कल्याण जर अधिकात अधिक करायचं असेल तर त्यासाठी पहिली अट काय, वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न तुमचं वाढलं पाहिजे आणि ते महत्तम झालं पाहिजे म्हणजे अधिक झालं पाहिजे. वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न वाढून महत्तम झालं पाहिजे म्हणजे अधिक झालं पाहिजे, पहिली अट. आणि दुसरी अट आहे राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप हे गरीब व श्रीमंत यांच्यामध्ये समान झाले पाहिजे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप गरिबामध्ये आणि श्रीमंतामध्ये समान झालं पाहिजे. सर्वांना तो वाटा समान मिळाला पाहिजे त्या राष्ट्रीय उत्पन्नाचा. आणि ह्या 2 अटी जर पूर्ण झाल्या तर निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की आर्थिक कल्याण महत्तम किंवा अधिकात अधिक झाल्याशिवाय राहणार नाही, असं पिगू यांनी महत्तम कल्याण साध्य करण्यासाठी सांगितलेल्या ह्या 2 अटी प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून आर्थिक कल्याण महत्तम करण्यासाठी या 2 अटी अधिक महत्त्वाच्या आहेत असं प्राध्यापक पिगू यांनी सांगितलं. मला वाटतं आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथे थांबूया, कारण आपण आज आर्थिक कल्याणाची व्याख्या पाहिली आणि त्याचबरोबर क्लासिकल इकॉनॉमिक्स आणि न्यू क्लासिकल म्हणजे सनातनवादी अर्थशास्त्र, सनातनवादी कल्याणकारी अर्थशास्त्र आणि नवसनातनवादी कल्याणकारी अर्थशास्त्र याचा आढावा घेतला. आणि प्राध्यापक पिगू यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची गृहीत सांगून त्याचाही आपण आढावा घेतला. आणि शेवटी आर्थिक कल्याण महत्तम करण्यासाठीच्या ज्या 2 अटी त्यांनी सांगितल्या त्याही आपण पाहिल्या. अशा प्रकारे एकूण ही सर्व मुद्दे या ठिकाणी मी तुमच्यासमोर मांडली. मला वाटतं हे आपले तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा करतो. आणि आपल्याला यातून काही एखाद दुसरी शंका असेल तर तुम्ही तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता. त्याची उत्तरं, त्याचं निरसन निश्चितपणे पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये केलं जाईल अशा प्रकारची या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद.